राज्यातल्या मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह तब्बल 23 महानगरपालिकांवर प्रशासकीय राजवट आहे। प्रभाग रचना, लोकसंख्येत 10% वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल 57 वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आहेत। त्यावर उद्या एकत्रित सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे। पुढच्या 2 ते 3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत याचे संकेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले होते। वेगवेगळ्या 57 याचिकांवर आता एकत्रित सुनावणीचा अंदाज आहे। उद्या या संदर्भातल्या सुनावणीची शक्यता सध्या वर्तवली जाते। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, काय नेमकी माहिती? अजिंक्य, उद्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका सध्या रखडलेल्या आहेत। त्याबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। याआधी सुनावणी जी आहे ती 22 तारखेला होणार होती, मात्र 22 तारखेला ती न झाल्याने 28 तारखेला त्याची जी आहे ती सुनावणी ठेवण्यात आली। त्याच्यामुळे उद्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष असणार आहे। कारण मुंबई महानगरपालिकेमधील ज्या प्रभाग रचना आहेत त्या प्रभाग रचना आणि इतर महानगरपालिकेच्या प्रभाग रचना यासोबतच ओबीसी आरक्षण या सगळ्या संदर्भात या निवडणुका ज्या आहेत त्या लांबणीवर पडल्या होत्या। याबाबतचा निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही देण्यात आलेला नाही। त्यामुळे जवळपास 3-3 वर्ष झालेले आहेत। अनेक महानगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि प्रशासकीय कारभार जो अद्यापही सुरू आहे तो कारभार जो आहे तो लवकरात लवकर निघावा याबाबत साठी सर्वच प्रयत्न करतात। मात्र सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी किंवा त्याबाबतचा निकाल प्रलंबित असल्याने निवडणुका लागल्या जात नाहीत। मात्र उद्या सुनावणी समजा जर कोर्टाने निकाल दिला तर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राज्यात लवकरच होतील। त्यामुळे उद्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अजिंक्य, ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।